Hello everyone. In the previous video, we have seen how the young seagull's mother encouraged him to fly, how she helped him to fly. In this video, we are going to finish the last paragraph of this lesson and how the young seagull enjoyed his flying, how he became very happy at last, how all his family members enjoyed his flying and they also became very happy. कळालं का तुम्हाला? थोडंसं मराठी सांगतो. मागच्या व्हिडिओमध्ये त्याच्या आईनं त्याला कसं प्रोत्साहित केलं उडायला, कशी मदत केली. आजच्या व्हिडिओमध्ये तो आता पूर्ण उडायला शिकणार आहे, त्याला धाडस प्राप्त होणार आहे, त्याचे फॅमिली मेंबर्स खुश होणार आहे आणि तोही उडण्याचा आनंद कसा घेतो समुद्रावर, हा लास्ट पॅरेग्राफ आहे. ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 33 and let us start. I start reading. Look into your book and listen carefully. Then he completely forgot that he had not always been able to fly. नंतर तो पूर्णपणे विसरून गेला की त्याला उडताच येत नव्हतं. लक्षात घ्या. I read the line again. Then he completely forgot that he had not always been able to fly. त्याला नेहमी उडता येत नव्हतं हे तो पूर्णपणे विसरून गेला. I think this line is important and very simple. If I ask you, what did the young seagull forget? बघा बरं, राईट हँडला तिथं आहे का नाही तो प्रश्न आहे. and this is the answer, the line which I just read. पुढे चला. and commended himself म्हणजे he became happy himself. तो स्वतः खुश झाला. कशामुळे? to dive and soar and curve. सूर मारता येऊ लागल्यामुळे. to dive म्हणजे सूर मारणे, to soar म्हणजे भरारी घेणे आणि to curve म्हणजे काय? to curve हवेत विहार करणे, एक प्रकारे फ्लाय. पण कसं? श्रीकिंग श्रीली, कर्कश आवाजात आरोळी देत, एवढ्या गोष्टी त्याने केलेल्या आहे. पण तुम्ही एक शब्द लिहून घ्या. श्रीकिंग. श्रीकिंग SHRIEKING श्रीकिंग. मेकिंग अ लाऊड नॉईज, मोठा आवाज करणे, आरोळी देणे, या 3 गोष्टी त्याला करता येऊ लागल्यामुळे त्याने कर्कश आवाजात तो ओरडू लागला. पण या सगळ्या गोष्टी त्याने आनंदाने केल्या, हे लक्षात घ्या. नेक्स्ट पॅरेग्राफ. ही वॉज नियर द सी नाव. आता तो समुद्राच्या जवळ होता. फ्लाइंग स्ट्रेट सरळ उडत. कुठे? ओव्हर इट. आता सरळ समुद्रावर उडायला लागला. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. सरळ समुद्राच्या पृष्ठभागावर तो उडू लागला. ही सॉ ए वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम. त्याने आपल्या खाली भला मोठा विशाल समुद्र पाहिला, प्रचंड समुद्र पाहिला. बिनीथ म्हणजे अंडर. टेक डाऊन दिस वर्ड. बिनीथ, BENEATH, बिनीथ बरोबर अंडर. UNDER मराठीत अर्थ खाली. त्याने खाली भला मोठा सागर पाहिला, विशाल अशा प्रकारचा सागर. विथ लिटिल रिजेस, त्यातून डोकावणाऱ्या छोट्याल्या टेकड्या, चुळके. टेक डाऊन द वर्ड रिजेस, RIDGES. ए चेन ऑफ हिल्स, CHAIN, अ चेन ऑफ हिल्स. टेकड्यांची रांगच रांग असा रिजेसचा अर्थ होतो. रिजेस. आय रीड द लाईन विथ पासून परत पहा. विथ लिटिल रिजेस मूव्हिंग ओव्हर इट अँड ही टर्न्ड हिज बिग साईडवेज.
आणि त्याने आनंदाने आपली चोच बाजूला वळवली. अँड काऊड अम्युझेडली, आणि मोठ्या अम्युझेडली म्हणजे मोठ्या आनंदानं त्यानं आवाज केला, चित्कार केला. हे सगळ्या कृती त्याच्या सांगितलेल्या आहेत. नेक्स्ट पॅरेग्राफ. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. सगळेजण आले. All came. All his family members came and landed. जसं विमानाच्या उतरण्याला लँडिंग म्हणतात, द प्लेन लँडेड, तसेच हे सर्वजण उतरले. कुठं उतरले? ऑन दिस ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम, त्याच्या समोर असणाऱ्या हिरव्यागार समुद्राच्या पट्ट्यावर हे सर्वजण उतरले. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी, त्याने आपले पाय खाली टेकवले. कशावर उभं राहण्यासाठी? त्या हिरव्यागार समुद्रावर. मी लाईन परत वाचतो. ही ड्रॉप्ड म्हणजे टाकले, सोडले म्हणा. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. हिज लेग्स सँक इन टू इट, त्याचे पाय त्यात बुडाले. कॅन यू टेल मी व्हॉट टेन्स इज दिस? सांगू शकता का काळ कोणता आहे? कोणतं वाक्य? हिज लेग्स सँक इन टू इट. दिस इज द पास्ट टेन्स ऑफ सिंक, सँक, अँड सो दिस इज सिम्पल पास्ट टेन्स. लक्षात आलं ना? आणि लक्षात ठेवा. पुढे चला. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट, भीतीनं तो किंचाळला. अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन, आणि पुन्हा उठण्याचा प्रयत्न केला. फ्लॅपिंग हिज विंग्स, आपले पंख फडफडवत त्याने पुन्हा उठण्याचा प्रयत्न केला. बट ही वॉज टायर्ड, परंतु तो थकला होता. अँड वीक, कमजोर झाला होता. विथ हंगर, कशाने? भुकेने तो जरा कमजोर झाला होता. अँड ही कुड नॉट राईज, आणि तो काही उठू शकला नाही. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज. What was the young seagull exhausted by? By this strange exercise. हा एक विचित्र अशा प्रकारचा व्यायाम होता सगळा, आणि याच्यामुळं त्याला आला होता थकवा. टेक डाऊन दिस इम्पॉर्टंट वर्ड, एक्झॉस्टेड. EXHAUSTED, एक्झॉस्टेड. उच्चार बघा बरं. एक्झॉस्टेड बरोबर टायर्ड, TIRED. थकलेला, दमलेला, थकवा आलेला. आता मी तुम्हाला एक सोपं वाक्य करून दाखवतो हा शब्द वापरून. आय एम एक्झॉस्टेड म्हणजे आय एम टायर्ड. मला थकवा आलेला आहे म्हणजे मी दमलेलो आहे. मग मला तुम्ही सांगू शकता का, व्हॉट वॉज द यंग सीगल एक्झॉस्टेड बाय? बाय दिस स्ट्रेंज exercise, all the activities he was doing over the sea. समुद्रावर जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज त्याच्या चालल्या होत्या, जेवढा एक्झरसाइज त्याचा चालला होता, त्याच्यामुळं आता त्याला थकवा आला आणि भूकही लागली होती. नेक्स्ट लाईन. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी, हिरव्यागार समुद्रात त्याचा पाय बुडाला. अँड देन हिज बेली टच्ड इट, आणि नंतर त्याच्या पोटाने समुद्राच्या पाण्याला स्पर्श केला. अँड ही सँक नो फार्दर, आणि पुढं मात्र तो काही बुडाला नाही. फार्दर नीट लक्षात घ्या. फर्दर वेगळं, फार्दरचा अर्थ पुढेच होतो, फर्दरचा अर्थ पुढेच होतो. पुढं मात्र तो काही बुडाला नाही. लक्षात घ्या. हिज बेली टच्ड द सरफेस ऑफ द सी. काय वाक्य सांगितलं मी? हिज बेली, बेली म्हणजे पोट, टच्ड द सरफेस ऑफ द सी, त्याच्या पोटाने समुद्राच्या पाण्याला स्पर्श केला. बट द यंग सीगल डिड नॉट सिंक, बुडालं नाही. पुढची ओळ. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट, त्याच्यावर तो तरंगत होता. फ्लोट हा शब्द आपल्याला गेलेला आहे 9वीला.
टू फ्लोट म्हणजे तरंगणे, म्हणजे ही वॉज फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ द सी. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, आणि त्याच्या सभोवती त्याचं कुटुंब चित्कार करत होतं. नंतर प्रेझिंग हिम, प्रशंसा करत होतं. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम, आणि चोचीनं ते सगळेजण त्याला काय देत होते? व्हॉट वेअर दे गिविंग हिम? स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. डॉग फिश नावाचा मासा आहे, त्याचे तुकडे त्याला ते देऊ करत होते, देत होते. ऑफरिंग मीन्स गिविंग. अँड द लास्ट सेंटेन्स, ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अर्थ कळतो? ही वॉज सक्सेसफुल इन हिज फर्स्ट फ्लाईट. आपल्या पहिल्या झेपीमध्ये, झेप घेण्यामध्ये, पहिलंच उड्डाण करण्यामध्ये तो यशस्वी झाला. म्हणजे इन दिस वे द यंग सीगल मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अँड हिअर द लेसन इज ओव्हर. धडा इथं संपलेला आहे. तुम्हाला कदाचित तो अवघड वाटेल, भाषांतरासाठी त्रास होईल, पण प्रश्न उत्तर सोपे असतात. आपण ते काळजीपूर्वक स्टडी करतो, त्यामुळे काही अवघड राहत नाही. हा अनुभव तुम्हाला गेल्या वर्षापासून आहे. नाव टेक डाऊन सम सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन्स. नंबर 1, व्हाय डिड द यंग सीगल, व्हाय डिड द यंग सीगल commend himself? What is the answer? It is there. Because he was able to take down. Because he was able to. काय करणं शक्य होतं त्याला? डाईव्ह, DIVE, सूर मारणे, कॉमा, सॉर, SOAR, उंच भरारी घेणे, कॉमा, कर, CURVE, and shrieking, shrilly, shrieking, SHRIEKING, shrilly, SHRILLY. I repeat the answer. Because he was able to dive, soar, curve, and shrieking shrilly. Question number 2. What did the young seagull forget? It is there at the right hand. बघा तिथं आहे तो. What did the young seagull forget? तो छोटा समुद्र पक्षी काय विसरला? Very simple question. That he had not. Answer is there. That he had not always been able to fly. उडताच येत नव्हतं आपल्याला, नेहमी उडता येत नव्हतं, विसरून गेला. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट डिड द यंग सीगल सी? व्हॉट डिड द यंग सीगल सी? SEE, while flying. While flying. क्वेश्चन मार्क. अर्थ बघितला का? उडताना त्या छोट्या समुद्र पक्षाने काय पाहिले? आन्सर इज देअर. टेक डाऊन. ए वास्ट ग्रीन सी. ए वास्ट ग्रीन सी. भला प्रचंड मोठा समुद्र, विशाल समुद्र. ए वास्ट ग्रीन सी beneath him. Beneath him. With little ridges. With little ridges. RIDGES. I repeat. A vast green sea beneath him with little ridges. Question number 4. Did the young seagull sink in the sea? Sink, SINK, in the sea. समुद्रात. अर्थ कळाला? तो समुद्र पक्षी, छोटा समुद्र पक्षी समुद्रात बुडाला का? व्हेरी सिंपल. एनीबडी कॅन टेल. नो, कॉमा, ही डिडंट. नो, ही डिडंट.
आजच्या दिवसाला हे इनफ आहे. आपण तो पॅरेग्राफ संपवलेला आहे. त्यामुळे काही प्रश्न शिल्लक राहत नाही. हा धडा थोडासा तुम्हाला विचित्र वाटेल. प्रश्न उत्तराकडे लक्ष द्या, तेवढं करा, ग्रामर करा, व्होकॅब्युलरी करा, मग काही अवघड वाटणार नाही. आता काही जे काही प्रश्न याच्यामध्ये आहेत, ब्रॉड क्वेश्चन्स वगैरे, वी शॅल कंटिन्यू विथ देम टुमारो. आय स्टॉप हिअर.